मित्रांनो, आज 13 एप्रिल, उद्या आपले आहे 14 एप्रिल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती। या 133वी जयंतीची पहिली आपली तयारी करताना सर्व मंडळी बघू शकता। तयारी चालू आहे। काय आहे उद्या? काय आहे? कोणाची जयंती आहे? बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। प्रवीण मोरे आहे, फटाके बनवतात। जय शिवराय, जय भीम। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। राजा नवकोटीचा राजा, दयाळु दाता माझा, दयाळु दाता माझा, आज पूजा ग दयाळु दाता माझा, आज पूजा राजा नवकोटीचा राजा, दयाळु दाता माझा, दयाळु दाता माझा, आज पूजा ग दयाळु दाता माझा, आज पूजा जयेश मोरे या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। जयेश मोरे या ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला घेऊन आलो आहे। आज आहे 14 एप्रिल, महामानव विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती। या 133च्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। कापणीला पापणी भेटते त्याला निमित्त म्हणतात, पापणी भेटते त्याला निमित्त म्हणतात। वाघ 2 पावलं मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात। सारं जग ज्याच्या विचारावर आणि हुशारीवर चालतं त्या वाघाला विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। जय भीम। आज माझा दुसरा व्हिडिओ आहे। आज जयंती असल्यामुळे मी व्हिडिओ बनवतो। आज आपल्या जयंतीनिमित्त बिहारात पूजापाठ होईल। सकाळी दुपारी 11 वाजता आपण ग्रामपंचायत देरुची या ठिकाणी जाऊ। जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे त्या फोटोला अभिवादन करून पुढे पूजापाठला सुरुवात होत आहे। सर्वजण एकत्र आलेले आहेत पूजापाठला, ते आपण बघूया आता। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि।
तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदीनदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमद्यपमादपाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु। पूजापाठ झालेला आहे. आता आपण इथला प्रवास ग्रुप ग्रामपंचायत बिरुशी इथे अभिवादन देण्यासाठी जाणार आहोत. सर्वजण निघणार आहेत ठीक 11 वाजता. आता आपण चाललेलो आहे ग्रुप ग्रामपंचायत बेलुशी या बेलुशीच्या इथे अभिवादन करण्यासाठी. माझ्यासोबत आहे विक्रांत बंधू. हे आहे ग्रुप ग्रामपंचायत बेलुशी. ते आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहोत. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपण बेलुशी ग्रामपंचायत इथे आपण उपस्थित झालेलो आहोत. तर सर्व बांधवांना माझ्यातर्फे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. अरे काशी जाते मथुरा जाते तीन समय तुम नहाते, काशी जाते मथुरा जाते तीन समय तुम नहाते, पाणी से क्या पाया मेंढक तो पाणी में सोते. अशा प्रकारे डोळ्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे संत कबीर, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी अशी शिकवण देणारे संत नामदेव महाराज. विंचू देवाऱ्यावर आला देवपूजा आवडते त्याला, येथे बेजाऱ्याचे काम अधम शिकतो अधम अशी शिकवण देणारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलगमला असे म्हणत आपल्या पुत्राच्या काळजाला हाल घालणारे स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुडवाडी भूषण बहुजन प्रतिपालक वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी शिवरायांनी भारतातील पहिली शिवजयंती साजरी केली. तसेच विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना नित्य केले आणि एवढे सगळ्या एका अभिनेने केले अशा शब्दात विद्येचे महत्त्व विषद करणारे राष्ट्राच्या क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले. तसेच आरक्षणाचे जनक कुडवल लोक कल्याणकारी राजा छत्रपती शाहू महाराज. ग्रामपंचायत बेलुशी, ग्रुप ग्रामपंचायत बेलुशी, ग्रामस्थ मल्याण बौद्धवाडी, महासने बौद्धवाडी तसेच बेलुशी ग्रामस्थ बौद्धवाडी आपल्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण या बेलुशी ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 133वा जयंती महोत्सव अगदी थाटात आपण साजरा करत आहोत.
भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि सुरामेरयमज्जपमाददाना वेरमणि सिक्खापदं समामि Today I'm going to about Dr. Babasaheb Ambedkar. He was born 14 April 1891 in Mumbai. His father name Ramji Ambedkar. His mother name Bhebabai Ambedkar. जय जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांचे मनपूर्वक शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्यायला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे बाबासाहेबांनी जाणले. गोर गरीब पीडित दुर्बल घटकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. घटनेच्या माध्यमातून शिक्षणाची दारे खुली गेली. त्यामुळे पीडित समाज शिक्षणाच्या जोरावर आणि बाबासाहेबांच्या उपकारामुळे समाजात ताटमानेने जगत आहे. बाबासाहेब केवळ बौद्ध समाजाचे नेते नाहीत, तर देशातील प्रत्येक नागरिकाचे आधारस्तंभ होते. त्यामुळे सर्वांना मतदाराचा हक्क मिळाला. मतदार हाच राजा हे निवडणुकीतून दाखवून दिले. अशा महामानस कोटी कोटी प्रणाम. जय हिंद. Present here. Myself, Swara Shatrugna Jadhav. I am going to say a few lines on Dr. Babasaheb Ambedkar. Dr. Babasaheb Ambedkar, full name is Bhimrao Ramji Ambedkar. Dr. Babasaheb Ambedkar was born on 14 April 1891. He was known as Father of Indian Constitution. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे. विचार स्वातंत्र्याचा, विचार समानतेचा आणि विचार ज्ञानाचा. त्यांचा जन्म रत्नागिरी येथील मोहव्या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई म्हणून त्यांच्या पाळण्यातले नाव ठेवले गेले भीम. लहानपणापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 133वी जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आताच सर्व छोट्या मुलांनी बाबासाहेबांच्या विचारांचं जे काही सुंदर वर्णन आपल्यासमोर केलं ते अतिशय सुंदरच आहे. भूमिका ज्याप्रमाणे म्हणाली त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर हा फक्त हे म्हणजे व्यक्ती नसून हा एक विचार आहे आणि तो सगळ्यांनी आत्मसात केला पाहिजे. बाबासाहेबांचं कार्य हे अखिल मानवजातीच्या उत्थानासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. अशा या महामानवाला माझं द्वार कोटी कोटी प्रणाम. आणि तुम्ही आज जो काय इथे सन्मान केला त्याबद्दल आपला आभारी आहे. आणि आजच्या या ग्रामपंचायतीचं भाग्य म्हणजे आज जवळजवळ मला तर वाटते 25-30 वर्ष या ग्रामपंचायतीमध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती साजरी होते ते खरोखर या बेलोशी ग्रामपंचायतीचं मी भाग्य समजतो. त्यांनी संपूर्ण राज्यघटना जी तयार केली आणि त्या राज्यघटनेमध्ये संपूर्ण गोरगरिबांना म्हणजे दलितांना शिवाय इतर संपूर्ण गोरगरिबांना जो न्याय मिळवून दिला तो न्याय अतिशय महत्त्वाचा होता. कारण पूर्वी दलितांवर जो अन्याय होत होता त्या अन्यायाला वाचा फुटणार कोण हा मोठा प्रश्न उपलब्ध. योजनेचं खरं श्रेय असेल तर ते आपल्याला बाबासाहेबांनाच द्यायला पाहिजे. कारण त्यांच्या कर्तृत्वाने हे सर्व आपल्याला मिळत आहे. त्यांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये सर्वांना कुठे काय केलं पाहिजे हे सर्व त्यांनी समाविष्ट केलेलं आहे. अशा या बाबासाहेब आंबेडकरांना मी अभिवादन करून त्यांना कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. अशा तऱ्हेने डॉक्टर बाबासाहेबांची सभा संपलेली
असा कार्यक्रम झाला. सर्व लहान मुलांनी मान्यवरांनी भाषण दिलं आहे. छान असा प्रोग्राम झालेला आहे. आता संध्याकाळी 8:15 झालेले आहेत. पाहुणी मंडळ येत आहे. तर पाहुणे मंडळचं एक भाषण वगैरे होते. पाहुणे मंडळ आलेले बघू शकता आपण. सर तुम्ही फोन तुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिवसा गावातील कचरा साफ करून रात्री कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या मेंदूतील घाण साफ करणारे संत गाडगे महाराज. जग बदल घालून घावं, जग बदल घालून घावं, सांगून गेले मज भीमराव. जग बदल घालून घावं, सांगून गेले मज भीमराव. अरे गुलामगिरीच्या चिखलामध्ये का अडकून बसलास राव. अंग झाडून उठतो सार, कर गुलामगिरीवर वार. अशा शब्दात आपल्या समाजाला प्रबोधन करणारे अण्णाभाऊ साठे. हे समजायला आपलं भाग्य लागतं. तर अशी ही माणसं आपल्याला लाभलेली आहेत. तर खरोखर यांचं आपण पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये अगदी हार्दिक आभार, हार्दिक स्वागत व्यक्त करायचं आहे. आणि कार्यक्रमाला आपण पुढे. माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. सोचितल सारा देत होता सारा, सोचितल सारा देत होता सारा. मायचा उभारा देत होता सारा, मायचा उभारा देत होता सारा. भीमाई परी चिल्या पिल्यावरी, भीमाई परी चिल्या पिल्यावरी. पंख पाकराया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. संविधानाची अपार मूर्तिमत्ता जहा महामानवावर होती ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मधल्या देशातील मोहरा गावी झाला. त्यांच्या आईचे नाव ते भीमाबाई असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव ते रामजी असे होते. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाळ्या झाल्या सगळ्यांनी. आंबेडकरांची 133वी जयंती भारतभर नव्हे तर मगाशी राजभाऊने महाजनाला सांगितलं की आज जगभरामध्ये आनंदात साजरी होत आहे. समाजाला विषमतेतून बाहेर काढून आज समाजाला जो एक न्याय दिला, अस्पृश्यता निवारण जे म्हणतो की अस्पृश्यतेतून बाहेर काढला, असं बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 133वी जयंती आज आपण सर्वांनी साजरी करतात. मल्याण गावामध्ये साजरी होत आहे. कर्माचे जोडती ऐसे महादिव्य कामगिरी करणारे आपल्या भारतीय घटनेचे शिल्पकार आणि भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्त या व्यासपीठावर उपस्थित असलेले राजाभाऊ ठाकूर तसेच बेलोशी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच कृष्णाजी भोपी, सदस्य गिरीश पाटील, राकेश पाटील, उदय सांदणकर आणि प्रमोद सांदणकर आणि इतर सर्व मान्यवर सर्वांचं मी तुमचं हार्दिक स्वागत करतो. आणि 2 शब्द बोलायचं झालं तर बाबासाहेबांविषयी 2 शब्द बोलता येत नाही, परंतु बाबासाहेबांचं जर हे पाहिलं आपण तर त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रगतीचं शिखर कसं गाठायचं आणि आपला आलेख
सतत उंचावर ठेवून संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणारे एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ही विभूती आहे आणि त्यांचा हा 133वा आज जयंती आपण साजरी करतो. आता बोलण्यासारखं बरं. सगळ्यांना जय भीम. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, राजाभाऊ, भोपी साहेब, मल्याणचे ग्रामस्थ, त्यानंतर इकडे कुटवाड्याचे ग्रामस्थ, जवळजवळ मला वाटतं 3री किंवा 4थं वर्ष असेल दादा की आपण आंबेडकर जयंतीला आम्ही हक्काने येतो. थोडा उशिराच येतो पण हक्काने येतो. बाबासाहेबांच्यावर बोलण्यासारखं बरंच आहे. बाबासाहेबांच्यावर बोलण्यासारखं इतकं बरंच आहे की ते मांडू शकत नाही. बाबासाहेब मांडणं माझ्यासारख्याला कठीण आहे. पण बाबासाहेबांचं जे योगदान आहे ते काही ठराविक जातींपुरतं किंवा जमातींपुरतं मर्यादित नाहीये. बाबासाहेबांचं सगळ्यात मोठं योगदान एवढं आहे की ते आगरी, कोळी, माळी, कोळी, कुणबी, परंतु हे जे उपकार आहेत बाबासाहेबांनी जमिनींचे, पाण्याचे किंवा जंगल हक्कांचे किंवा शिक्षणाचे हे जे अधिकार आपल्याला दिलेले आहेत, तर बंधूंनो ही जी जबाबदारी आहे बाबासाहेबांचं योगदान पटवून देण्याची किंवा सांगण्याची, ही जबाबदारी तुमची माझी सगळ्यांचीच आहे. मला आमंत्रित केल्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो, मान्यवरांचाही आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. जी एक ताकद दिली संविधानाची, त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त आज आपण सर्व ग्रामस्थ आज एकत्रित झालेलो आहोत आणि फार आनंदाच्या वातावरणामध्ये आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करत आहोत. एकंदरीत आपण जीवनचरित्र बघितली तर त्यांच्या जीवनचरित्रांमधनं आपल्याला खरोखर शिकता येतं. मगाशी एक माझ्या लहान बांधवाने एक भाषण सुरुवात केलं, त्यावेळेला त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करत होते त्यावेळेला बाळा 18 तास अभ्यास करत होते. बरोबर तूच सांगितलंस ना. आता मला एक सांगा बाळांनो, तुम्ही किती तास अभ्यास करता? हसू नको, प्रामाणिकपणे सांग. 2 तास. आता मला सांग, तू 2 तास अभ्यास करतोस बाळा, तू किती तास अभ्यास करतोस? तू भाषण कोणी केलेलं? 18 तास. हा, मग तू किती अभ्यास करतोस? किती वेळ अभ्यास करतोस? बस. आणि जास्त वेळ हातात काय असतं? तर सांग, खोटं नको म्हणू. मोबाईल. आता मला सांग, बाबासाहेब आंबेडकर का बाबासाहेब आंबेडकर झाले? त्यांना संपूर्ण जगामध्ये का मान दिला गेला? तर ते विद्वान होते. नुसते त्यांनी अभ्यास केला नाही, फक्त राज्यघटना लिहिली नाही, तर ते विद्वान होऊन आज देखील संपूर्ण जगामध्ये, फक्त आपल्या देशात नाही संपूर्ण जगामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. ते का घेतलं जातं? तर त्यांनी काय शिकवलं? पहिलं शिक्षण घ्या, म्हणजे चांगलं शिका. ते शिकलात तर तुम्ही एकत्र या. संघटित व्हा म्हणजे काय? एकत्र या. पण हल्ली संघटित येण्याचा प्रकार, वकील साहेब, कशासाठी लोक संघटित होतात? चांगल्या कामासाठी करत नाही. चांगल्या कामासाठी लोक संघटित होत नाही. एखादा प्रसंग गावावर आला, अण्णा तर कोण येणार नाही, पण इतर गोष्टींसाठी लोक संघटित होतात. जे तरुणांचं प्रमाण ते वाईट आहे आणि त्याच्यानंतर संघर्ष करा. पण तो संघर्ष कशासाठी? मगाशी दुसरा एक मुलगा आपला गाणं बोललास ना, तू काय गाणं बोललास? आकाश. हा, कशाने? म्हणजे बाबासाहेबांनी दिलेल्या ताकदीने. दुसरं काय सांगितलं? वादळ थांबवतो ना, रोखतो म्हणजे थांबवतो. कशामुळे? बाबासाहेबांच्या त्यांनी ताकद दिली त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर तू काय बोललास? आम्हाला तोफ नको, आम्हाला बंदूक नको, आम्हाला बॉम्ब नको, फक्त शब्द, आणि त्या शब्दावरती आम्ही सर्व करू. हे कोणी बोलले? माझ्या लक्षात आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही ताकद आहे आणि ती खरी आज आपल्या देशाची गरज आहे. खरोखर बॉम्ब नको. अण्णा पाहिजे का? मला सांगा. आज आपण बघतोय जी कार्य आपली संत महात्मे करतात, अनेक संत महात्मे करून गेले, परंतु सध्याचे काय चाललंय ते देशामध्ये काय, तर ही जी राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली तिच्यामध्ये फेरबदल करायचे आणि जातीमध्ये, धर्मामध्ये तेढ निर्माण करायचं आणि भारत देशाची वाट लावायची, हे सध्या चालले. ते आपल्याला सर्वांना थांबवायला पाहिजे. मगाशी तुम्ही तात्या बोललेत की तुमच्या वडिलांनी सुरुवात केली आणि अस्पृश्यतेपासून जी आपण थांबवली, त्यात दुधाळे किंवा इतर मंडळी सर्व त्यांनी येऊन शिरा तयार केला आणि तो शिरा संपूर्ण गावामध्ये वाटला आणि आपण एकत्र आलो. मला एक सांगा, आता ही मुलं बसली, ताई तुम्ही सर्वजण बसलेत, आपण सर्वजण बसलो. मला माहिती नाही, जन्म देणारा ईश्वर तो आहे, एकच आहे आणि त्याच्यामुळे आपण या धर्तीवरती जन्माला आलो. परंतु हा भेदभाव हा जर कोणी केला असेल तर तो देवानी केला नाही, कोणी नाही केला, तर हा आपल्यातली जे मानव आहे त्या मानवानीच केला. त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी केला. परंतु त्यांनी काय करते वकील साहेब? आपण सर्व एकत्र येणं आता काळाची गरज आहे. आणि ते कशासाठी यायचं आहे? तर बाबा आपली मुलं बाळ, पुढची पिढी, जी बाबासाहेबांनी आपलं संविधान बनवलं, जे भारत देशामध्ये एकंदरीत सर्वजण, हिंदू असो मुस्लिम असो, सर्वजण ज्या एकत्र पद्धतीने नांदतायत ते कायम राहण्यासाठी आपल्याला एकत्र यायला पाहिजे. मग अशी मला एक थोडंसं महाजनामध्ये गेलो तेव्हा थोडंसं वाईट वाटलं, तुम्हाला देखील वाटेल, आणि मी स्पष्टपणे तिथे बोललो. आज बाबासाहेब आंबेडकर जयंती असताना
ज्या ठिकाणी खरोखर तुम्ही एखादं सुरक्षा हे करणं पुरवणं ठीक आहे, पण त्या तिथे येऊन गव्हर्नमेंटचं भरारी पद्धत तिथे बघते काय चालले काय, आणि तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला तुमच्या शरीरावरती तुम्हाला युनिफॉर्म दिले, तुम्हाला पोलीस वर्दी दिली, ज्या बाबासाहेबांमुळे आपल्याला हातामध्ये जे कोण महसूल अधिकारी असतील त्यांना पेनं मिळाली, ज्यांना आरक्षण मिळाली, त्या बाबासाहेबांच्या कार्यक्रमाचं हे भरारी पथक येत असेल तर ह्याच्यापेक्षा आणखी वाईट काय नाही असं मला वाटतं. आज आपण या कार्यक्रमानिमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. अशीच सर्व मुलाबाळांची प्रगती हो, आपल्या सर्वांनी एकत्र राहून आपला गाव असेल, आपला भाग असेल, त्याचा कसा विकास करता येईल, आपली मुलं अतिशय चांगल्या पद्धतीने कसे शिक्षण घेतील त्याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष देऊ. ज्या ज्या वेळी ज्या ज्या ठिकाणी आपण कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा एखाद्या लोकोपयोगी कामासाठी मला बोलवाल त्यावेळेला पप्पांच्या म्हणजे एक पप्पांचा पुत्र म्हणून आणि आपल्यासाठी 100% मी ठाकूर कुटुंबाच्या वतीने हजर राहील याची मी ग्वाही देतो आपल्याला. आणि आपण मला इथे बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. माझे सरपंच कविता गिरीश पाटील यांचा सन्मान आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. छान असा प्रोग्राम झाला आहे. सर्व मान्यवरांनी आपले भाषण मांडलेलं आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचारधारा असे या काही मान्यवरांनी सांगितलं की 16 डिसेंबर 1934 साली अलिबाग ठिकाणी चरिया गावामध्ये खोतेविरोधात जो आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहभाग होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1934 साली ज्या खोतीविरोधात ज्या केसेस झालेल्या होत्या त्या केसेस लढवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या चरिया गावात येऊन त्या केसेस लढवलेल्या होत्या. Oh,